म्हणजे सूर्यनमस्कार जे क्या बात. महाराजांचे हम्म. बाळासाहेब पंतप्रतिनिधी त्यांचं ते गाव की त्यांनी सूर्यनमस्कारला खूप चालना दिली बरोबर बरोबर. आणि त्यामुळे चांगले संस्कार झाले, कलेचे संस्कार तिथे झाले. तिथे झाले. आणि जो आपला दो आखे बारा हा जो पिक्चर आहे हो. तो व्ही. शांताराम त्यांनी यांचा. हा जो प्रयोग केला होता की खुला तुरुंग, हे विंचवाचं विराट सतत चालूच विंचवाचं राहिलं. विराट. हो. काय करायचं अरे रे. का प्रश्न आला की आता चान्स तर एवढा चांगला आलाय. नमस्कार, मी साईनाथ सावंत आणि आपण पाहत आहात नॉलेज गेन फाउंडेशनचा एक नवीन कोरा एपिसोड. प्रथेप्रमाणे आजही आम्हाला एक नवीन पाहुण्या लाभलेल्या आहेत. आपण नेहमी वेगवेगळ्या पाहुण्यांना आपल्यासमोर घेऊन येतो आणि त्यांचं मनोगत आपल्यासमोर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या जीवनपटात अंतरंगात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करतो. त्याचाच हा पुढचा भाग म्हणूया. गडहिंग्लजसारख्या ग्रामीण भागात, याला ग्रामीण भाग पण म्हणता येणार नाही आणि शहरी भाग पण म्हणता येणार नाही, टाउनशिप अशा ठिकाणी कार्यरत असलेल्या विशाखा अविनाश जोशीताई आज आपल्याला लाभलेल्या आहेत. त्यांचा अभिनय क्षेत्रातला प्रवास, त्यांना आलेली आव्हानं आणि त्यांनी त्याच्यावर केलेली मात हे आज आपण जाणून घ्यायचं आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या जडणघडणीबद्दल पण आपल्याला थोडंफार जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला प्रेरणा जी काही मिळेल ती मिळवण्याचा आपण प्रयत्न करूया. तर जास्त वेळ न घेता आपण त्यांचं स्वागत करूया. ताई नमस्कार, तुम्ही आपला वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. तर ताई, विशाखाताई सुभेदार, सॉरी ते सुभेदारांचं आठवण आली तुमच्या नावामध्ये, ते साधर्म्य आहे आणि तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर सुद्धा तोच उत्साह दिसला मला त्या विशाखा सुभेदारांसारखा. तर तुम्ही या गडहिंग्लज, कोल्हापूर जिल्ह्यातलं हे गडहिंग्लज तालुक्याचं ठिकाण तसं प्रगतच आहे म्हणावं लागेल. या इथे काम करत असताना अभिनय क्षेत्राकडे तुम्ही जो काही वाटचाल ते तुमची चालू आहे त्याच्यावर आपण आता बोलणारच आहोत. पण अभिनयाकडे येण्यापूर्वी तुमचं पूर्वायुष्य, म्हणजे तुम्ही काही नोकरी वगैरे करत होतात किंवा दुसरं काही कुठल्या कार्यक्षेत्रात होतात, याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना जरा जाणून घ्यायला आवडेल. हो हो, अगदी नक्कीच. पहिल्यांदा मी अंतरंगच्या टीमचे आणि तुमचे आभार मानते. धन्यवाद. कारण असं स्वतःबद्दल असं मी पहिल्यांदाच कुठं काही असं जाहीर बोलतेय आणि मी याच्याकडे माझा स्वतःचा शोध या दृष्टीने बघते. गुड. आता तुम्ही विचारलं तर मी पूर्वाश्रमीची संगीता खोचीकर, संगीता मधुकर खोचीकर. माझे वडील आधी एअरफोर्समध्ये होते. क्या बात आहे. आणि आम्ही म्हणजे माझं अगदी जेव्हा मी लहान होते तेव्हा आम्ही गोरखपूर, आग्रा, दिल्ली म्हणजे इथं होतो, देशाच्या वेगवेगळ्या भागात होतो. नंतर माझ्या वडिलांनी एअरफोर्सची नोकरी, त्यांचा बॉन्ड कंप्लीट झाला आणि मग ते सिव्हिलमध्ये आले, निवृत्त झाले तिथून. मग ते पुण्याला होते आम्ही काही वर्ष. मग पुण्याला थोडं माझं पहिलं जे म्हणजे 3री पर्यंत शिक्षण पुण्याला झालं. क्या बात आहे. आणि तुम्ही म्हणता ते अभिनयाची सुरुवात म्हणता तसं शाळेत असताना आमचा एक टीव्हीवर कार्यक्रम झाला होता. म्हणजे टीव्हीवर एक गाणं होतं आणि आमच्या सरांना काय माहिती माझा आवाज चांगला आहे असं वाटलं किंवा काय माहिती नाही, पण गाणं तेव्हा टीव्हीवर माझा कार्यक्रम, तो माझा पहिला तो टीव्हीवरचा कार्यक्रम, परफॉर्मन्स आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स. नंतर माझ्या तुम्हाला बालकलाकार म्हणायला हरकत नाही, म्हणजे बालकलाकारापासून चाललेली तुमची कारकीर्द. नंतर माझ्या वडिलांनी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये लागले आणि मग आम्ही औंधला आलो. औंध सातारा जिल्ह्यातलं औंध आहे, तिथं आलो. आणि मग तिथं मी तिथं ती आमची शाळा पण खूप छान होती, म्हणजे खूप चांगले अभ्यास होता. अभ्यासाबरोबर इतर गोष्टींनाही खूप तिथं वाव असायचा. म्हणजे सूर्यनमस्कार जे महाराजांचे बाळासाहेब पंतप्रतिनिधी त्यांचं ते गाव की त्यांनी सूर्यनमस्कारला खूप चालना दिली. आणि जो आपला दो आखे बारा हा जो पिक्चर आहे तो त्यांनी हा जो प्रयोग केला होता की खुला तुरुंग, तर त्याची जी कथा आहे ती कल्पना म्हणजे गदी माडगुळकर वगैरे तिथं शिकले, साने गुरुजी तिथं शिकलेत आमच्या शाळेत. एवढं ते गाव खूप छान होतं. अशा शाळेमध्ये आम्हाला प्रवेश मिळाला. खरंच नशिबवान आहे. आणि त्यामुळे चांगले संस्कार झाले, कलेचे संस्कार तिथे झाले. आणि मी शाळेत हुशार विद्यार्थी, गुरुकुलच म्हणूया, गुरुकुल होते, हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जायची. म्हणजे सगळ्या स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 10वी स्कॉलरशिप हे होतच. आणि त्या माझे वडील लेखक आहेत
अरे वा. आणि वडिलांनी एक नाट्यछटा लिहिली होती आणि ती नाट्यछटा मी पुण्याला बालोद्यान जो कार्यक्रम व्हायचा की नाही पुणे आकाशवाणीचा त्याच्यावर सादर केली. म्हणजे तो आणखी एक माझा परफॉर्मन्स असा. मग नंतर शाळेत विशेष काही नाटकात वगैरे काम नाही, कारण अभ्यास जास्त, खेळ आणि अभ्यास हे दोन जास्त होतं. पण मला नाटकाची खूप आवड होती. म्हणजे मला ते स्टेज आणि माईक याचं लहानपणापासून अट्रॅक्शन होतं. अगदी बरोबर. आणि घरात मात्र आमच्या गाण्याचंही वातावरण आहे. म्हणजे वडील लेखक आहेत आणि आई माझी गायिका आहे. क्या बात आहे. मग त्यावेळेला आम्ही असे गाण्याचे कार्यक्रम वगैरे जाहीर कार्यक्रम करायचो औंधमध्ये, किंवा नंतर वडिलांची बदली कोरेगावला झाली आणि तिथं म्हणजे ते संस्कार झाले मनावर, की कलेचे संस्कार जे म्हणतात. म्हणजे आईच्या गाण्याचा कार्यक्रम व्हायचा. आईचे आम्ही सगळे मिळून करायचो. कथाकथनाचं कधी वगैरे असं झालं? हा, वडील लेखक, त्यांची 6 पुस्तकं प्रसिद्ध आहेत, पण निवेदन करायचे ते. म्हणजे ते लहानपणी आम्ही ते सगळं बघायचो. स्टेज तुमच्यासाठी नवीन नव्हतं आणि आम्हाला पण मग ते सामील करून घ्यायचे, की काहीतरी नाटक छोटंसं बसवलंय किंवा काही असं, त्यासाठी आम्हाला सामील. त्यामुळे ते संस्कार झाले असे लहानपणापासून. आणि घरात आमच्या असं होतं की शाळेत किंवा कॉलेजमध्ये कुठल्याही उपक्रमात भाग घ्यायचा असेल तर आम्हाला कधी परवानगी विचारायची गरज नसायची. म्हणजे असं सांगत हा प्रकारच नाही, घरात सांगत यायचं की मी यात भाग घेतलेला आहे, किंवा मुलगी म्हणून काही अशी बंधनं वगैरे अशी नव्हती. बरोबर. फक्त एवढं होतं की असे संस्कार होते की स्वतःला सांभाळून या क्षेत्रात, म्हणजे स्वातंत्र्य दिलं, स्वैराचार करायचा नाही. आणि आपण ते संस्कार म्हणजे आपोआपच ते होते. वडील कडक होते आमचे, न बोलता स्वतःलाच एक होतं की आपल्यामुळे आपल्या आई वडिलांना कुठे कमीपणा येऊ नये. बरोबर. हे लहानपणापासून होतं. त्यामुळे स्वतःला सांभाळून कसं या क्षेत्रात वावरायचं हे लहानपणापासून म्हणजे सभाधीटपणा तुम्हाला अगदी बाळकडू लहानपणापासून तो आई वडिलांच्यामुळे, जे तुम्हाला आजतागायत कामाला येते. आणि नुसतं तसंच नाही तर एक सोशल म्हणजे जो एक व्हॅल्यू असते, म्हणजे काही की आपल्या स्वतःपुरतं बघायचं नाही, म्हणजे सामाजिक मूल्य जपायची. किंवा घरात सुद्धा म्हणजे सगळ्या आमच्या आई वडिलांनी स्वतःच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या खूप घेतल्या. ते संस्कार झाले की स्वतःपुरतं नाही बघायचं, की आपण आपल्या दुसऱ्यांना मदत करायची. तुम्ही भावंड किती? मला एकच भाऊ. अच्छा. पण माझ्या वडिलांना मी मोठी, पण वडिलांना माझ्या 5 बहिणी होत्या आणि इकडे आईलाही 3 बहिणी. मग त्या सगळ्यांची लग्न ठरवणे किंवा लग्न करणे, जबाबदारी, शिक्षण, हे सगळं माझ्या आई वडिलांनी. आणि असं नाही की तुझ्या घरचं माझ्या घरचं असं न करता त्या दोन्ही कुटुंबाची जबाबदारी समजून, कर्तव्य समजून केली. इकडं सासरी नेमकं तसंच वातावरण होतं. ही जी बीजांकुरं आहेत कलेची, ही भावामध्ये पण उतरली? हो. माझा भाऊ खूप छान गातो, छान लिहितो आणि तो रत्नाकर बँकेत खूप मोठा अधिकारी आहे मुंबईला. म्हणजे तो कंट्री हेड आहे एका डिपार्टमेंटचा. आणि तो म्हणजे खूपच म्हणजे फोटोग्राफर आहे. तो एव्हरेस्टला जाऊन आलाय, एव्हरेस्ट बेसला ट्रेकिंग करतो आणि कलांची खूप आवड. म्हणजे सतत त्याला काहीतरी नवीन शिकणं असं हवं असतं. वल्ली या सदरात मोडणारी व्यक्ती आहे. अगदी पु ल देशपांड्यांच्या व्यक्ती आणि वल्ली याच्या पुस्तकाप्रमाणे. गडहिंग्लजशी तुमचा संबंध ताई कधी? गडिंग्लज हे माझं आजोळ. बर. आणि माझं लव्ह मॅरेज आहे. बर. आणि मी लहानपणी म्हणजे इथं आजोळी यायची. म्हणजे आई गडिंग्लजची. आई म्हणजे आईचं माहेर गडिंग्लज. त्यांचं घराणं कुठलं? जोशी आडनाव. आणि माझं माहेरचं खोडचीकर. लक्षात आलं. म्हणजे तुमचं आजोळ जोशी घराचं म्हणून तुम्ही मामांच्याच ह्याच्यात आल्यासारखं झालं. असं झालं. आणि मी लहानपणापासून गडिंग्लजला येत होते. आणि नंतर मग थोडंसं मध्ये कॉलेजमध्ये वगैरे सुद्धा, त्याच्या आधी म्हणजे कलेचा प्रवास सांगतेय की कॉलेजमध्ये असताना 11वीला जेव्हा आमच्या औंधला 10वी पर्यंत शाळा होती. मग 11वीला मला कराडला जायला लागलं. हॉस्टेलवर राहत होते आणि तिथं पहिल्यांदा पण चांगल्या शैक्षणिक संस्था, शिक्षणाचं माहेरघर म्हणतात. आणि तिथं समोर आमचे इंजिनिअरिंग कॉलेज होतं. आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मुली नसायच्या, कमी असायच्या. तेव्हा त्यांना नाटकात मुली हव्या असल्या की ते आमच्या सायन्स कॉलेजमधल्या मुली घ्यायचे. आणि तेव्हा मी पहिल्यांदा नाटकात काम केलं. ते दालन तुमच्यासाठी तिथे उघडं झालं. त्याच्या आधी एकदा एक बालनाट्य केलं होतं आमच्या एका सरांनी बसवलं होतं तिथल्या. तिथं परीची भूमिका केली होती मी. तो माझा पहिला म्हणजे खरा स्टेज परफॉर्मन्स नाटकातला असं म्हणा, तो पहिला. त्याच्यानंतर ते इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या एका एकांकिकेत काम केलं. पण ते हौशी कलाकार होतं, असं काही फार पण आवडायचं, असं स्टेजवर जाऊन काहीतरी करावं असं वाटायचं. मग त्याच्यानंतर परत वडिलांची बदली झाली कोरेगावला. प्रमोशन मिळालं त्यांना आणि कोरेगावला. मग तिथून माझं परत कॉलेज बदललं, सातारला आले मी. हे विंचवाचं विराड सतत चालूच राहिलं.
आणि त्यावेळेला म्हणजे माझ्या ज्या आयुष्याला टर्न म्हणतो ना, तो कोरेगावला मिळाला. कोरेगावला माझ्या वडिलांचे एक मित्र आहेत, प्रकाश पाठक म्हणून. ते डेप्युटी इंजिनियर होते इरिगेशन मध्ये. तर ते नाटक वगैरे बसवायचे आणि मग त्यांना त्यांच्या नाटकात एक पात्र हवं होतं. तर ते खोचीकर साहेबांची मुलगी असं असं तिला आवड आहे वगैरे त्यांना कळालं. म्हणून ते आई बाबांना विचारलं की हिला पाठवता का? मग हो म्हणाले. आणि तर ते बाकीचे सगळे कलाकार म्हणजे दिग्गज होते अगदी. म्हणजे ते स्वतः त्यांची बायको नामवंत कलाकार होते. तर प्रमोद कुलकर्णी, रंजन कुलकर्णी म्हणून आहेत कोल्हापूरचे, आणि एक देशपांडे काका म्हणून होते. ते सगळे नामवंत कलाकार. आणि मी म्हणजे काहीच अनुभव नसलेली मुलगी आणि म्हणूया पाहिजे तर, आणि माझी भूमिका 35 वर्षाच्या मुलीची, प्रौढ. मी होते त्यावेळेस 17 किंवा 18 वर्षाची. आणि मला काही नाटकातलं म्हणजे पण माहिती नव्हतं. नाही, बरोबर आहे. पण या लोकांनी मला इतकं सांभाळून घेतलं, इतकं एनकरेज केलं, आणि ते खऱ्या अर्थाने ते संस्कार झाले नाटकाचे. म्हणजे कसं काम करायचं, काय करायचं. आणि ते मंतरलेली चैत्रवेल म्हणून नाटक होतं. ते नाटक आमचं राज्यनाट्य स्पर्धेत पहिलं आलं. मग तुम्ही तो वयाच्या 35च्या महिलेचा तो बाज पकडला? खरं सांगायचं तर मला एवढं जमलं नव्हतं ते नाटक. कारण तो आवाज, ते चालणं किंवा बोलणं एवढं म्हणजे त्या सगळ्या. पण आयुष्याच्या सुरुवातीलाच एक आव्हानात्मक भूमिका साकार करून तुमचं पदार्पण झालं म्हणूया. आणि ते आमचे जे बाकीचे कलाकार होते ना, त्यांच्या कलेचे माझ्यावर संस्कार, फार मोठं चॅलेंज आहे ते. खूप संस्कार झाले ते. या क्षणी मला अनुभव खेरांची आठवण येते. वयाच्या 28व्या वर्षी त्या माणसांनी 60चा माणूस केला होता. बरोबर की नाही? सारांश मध्ये थोडंसं सिमिलर वाटलं म्हणून वाटलं. हो. पण ते संस्कार खूप चांगले झाले. आणि तिथून मग असं कळलं की अरे हेच आपल्याला हेच आपलं स्वतःला जिथं आनंद मिळतोय ते हे आहे, नाटक आहे. अगदी बरोबर. पण त्यावेळेला कसं आम्ही थोडंसं ग्रामीण भागात राहत होतो. आणि आता 30, 35, 40 वर्षापूर्वीचा काळ. मग त्यावेळेला कसं मुलींचं शिक्षण झालं की लग्न, म्हणजे आपलं मध्यमवर्गीय संस्कृती आणि हे. त्यामुळे मग ते लग्न म्हणजे नोकरी, लग्न इकडंच. म्हणजे मला तेव्हा नाट्य शिक्षण घ्यायचं होतं, पण ते कसं घ्यायचं, काय घ्यायचं हे काही माहिती नव्हतं. आणि त्यावेळेला म्हणजे नाटक किंवा हे पेक्षा मला ह्याच्यावर आकाशवाणीवर अनाउन्सर व्हायचं होतं. ते माझं एम होतं. पण त्यासाठी कसं अप्रोच व्हायचं किंवा काय हे माहिती नव्हतं. निवेदिका व्हायचं होतं. ते राहून गेलं. त्यानंतर मग लगेच त्या निवेदिका बनण्याला पण फार मोठा इतिहास आहे. स्मिता पाटील हे फार मोठं उदाहरण आहे. आणि इव्हन भक्ती बर्वे ते त्याच पुढे गेले ना नंतर. अफलातून माणसं, म्हणजे अफलातून टॅलेंटची माणसं. म्हणजे असे होणे नाही पुन्हा. खरंच की ती फुलराणी भक्ती बर्वेंशिवाय दुसऱ्या कोणाला विचार सुद्धा करवत नाही. किंवा स्मिता पाटीलांचे अर्थ वगैरे ते जे चित्रपट, वेगळं रसायन असो. विषयांतर नको, प्रश्नच नाही. मग त्याच्यानंतर लग्न झालं, म्हणजे नोकरी लागली मला. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन असं होतं त्यावेळेला. म्हणजे ऍप्लिकेशन मी केलं, पण ते नेमकी काय नोकरी आहे हे माहिती नव्हतं. फक्त एक सरकारी नोकरी आहे, सरकारी नोकरी. आणि मला मेरिटमध्ये म्हणजे मार्क्स वगैरे चांगले होते. आणि आमच्याकडे मेरिटवर सिलेक्शन असतं. त्यामुळे माझं सिलेक्शन झालं क्लार्क म्हणून लागले तिथं. मग त्याच्यानंतर नोकरी सातारामध्ये लागली मला. त्याच्यानंतर 1 वर्षांनी लग्न झालं माझं. माझे मिस्टर वेटरनरी डॉक्टर आहेत, डॉक्टर अविनाश जोशी. ते गोकुळमध्ये आता असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतात. मग लग्नानंतर इकडे गडिंग्लजला ट्रान्सफर झाली. मग इथं आले. मग एकदम साताऱ्याला खूपच माझं म्हणजे साताऱ्याला गेल्यावर थोडं माझा ग्रुप. त्याच्या आधी एकदा काय झालं, आमच्या राज्यनाट्य स्पर्धेत जेव्हा आमचा नंबर आला तेव्हा आम्हाला 1 महिन्याचं राज्य सरकारतर्फे एक प्रशिक्षण होतं, अभिनय प्रशिक्षण. वासुदेव पाळंदे तुम्ही नाव ऐकलं असेल कदाचित. ते होते आमचे शिक्षक. आणि तिथं मात्र माझं खूप म्हणजे अगदी पूर्ण चेंज झाला माझ्या. ड्रास्टिक चेंज. कारण अभिनय म्हणजे काय किंवा कसा करायचा हा 1 महिन्याच्या प्रशिक्षणात माझ्यात प्रचंड चेंज झाला. आणि तो चेंज जो आहे तो आमच्या जेव्हा कॉलेजचं नाटक होतं त्याच्यात इतका जाणवला. म्हणजे तिथं मी त्या वर्षीची सर्वोत्कृष्ट कलाकार होते. आणि ते मला का सांगायचंय, आणि तो तुम्हालाच नाही इतरांना जास्त जाणवला असेल. त्याच्यापूर्वी मुलींना कधीही सर्वोत्कृष्ट कलाकार हे बक्षीस मिळत नव्हतं. म्हणजे मुलगी आणि मुलगा म्हणजे असं हे एकच फक्त बक्षीस असायचं. मुलांनाच दरवर्षी स्पेशली हे करावं लागलं. तर मला मुली आणि मुलांच्यात मिळून एकटीला मला सर्वोत्कृष्ट कलाकार हे बक्षीस मिळालं.
आणि त्यावेळेला मला अरे आपण काहीतरी करू शकतो हे लक्षात आलं. त्याच्यानंतर लग्न झालं, लग्नानंतर इकडे आले. इथं आल्यानंतर थोडे दिवस कसं घरात एकत्र कुटुंब आणि ते नवीन ह्याच्यात सामावून जाण्यात जरासा वेळ द्यावा लागतो. असं वेळ थोडासा गेला. मग थोडंसं मला थोडं फ्रस्ट्रेशन यायचं की इथं अरे आपण काहीच करू शकत नाही. मग तुम्ही आजोळीच आलात? आजोळी आले. हे तुमचे मिस्टर मामांचे माझे मामा ऍक्च्युली आमच्याकडे कर्नाटकात मामाशी लग्न करायची पद्धत आहे. अच्छा, हा आहे, बरोबर आहे. माझ्या पण मावस भावाने माझ्या भाचीशी लग्न केलं. मग आणि आम्ही वयात म्हणजे साधारण सारखेच 2-2.5 वर्षांनी मोठे आहेत माझ्यापेक्षा. थोडं घरातलं नाही वाटलं आणि आम्हालाही घरातच राहावं, बरोबर असं, त्यामुळे ते झालं आणि एकमेकांना मॅच होतो. त्यामुळे 36 गुण जुळतात बरं का. मगाशी पत्रिकेत आमच्या ऍक्च्युली 36 आणि सासरी आमच्या खूप म्हणजे तसं चांगलं वातावरण. तुम्हाला गुणच जुळवावे लागले असतील अभिनयात. साहेब काय नसणार बोलवर ते पण आहेत. अच्छा, मग चांगले कलाकार तेच खरे गुण जुळले असतील. तेच गुण जुळले. अच्छा अच्छा. आणि सासरी वातावरण खूप छान होतं, म्हणजे कलेला पोषक किंवा काही असं होतं. पण थोडं आणि घरातलीच मुलगी ना, त्यामुळे म्हणजे इकडं पण कलांची आवड होती सासरी. पण थोडंसं सासरी आल्यानंतर थोडं वेगळं होतं ना, त्यामुळे सुरुवातीची थोडी वर्ष माझी थोडीशी ऍडजस्टमेंट मध्ये गेली. नवविवाहितेची सगळीची. मग पहिल्यांदा एक गाण्याचा क्लास इथं आहे असं मला कळालं. मला खूप आनंद झाला. मग मी गाण्याचा क्लास लावला पहिल्यांदा. मग त्याच्यानंतर आमच्या ऑफिसमध्ये एक रमेश नुलकर म्हणून होते, ते नाटक बसवायचे. मग ते म्हणाले मॅडम असं नाटक बसवायचं, तुम्ही कराल का काम? म्हणजे त्यांना कळालं की मी करते वगैरे वगैरे. मग आम्ही नाटक बसवलं. मग तेव्हा परत इथं थोडंसं सुरू झालं म्हणजे नाटक. मग आमचं दरवर्षी गॅदरिंग असायचं. मग त्या गॅदरिंगमध्ये आम्ही दरवर्षी काही ना काही ऍक्टिव्हिटी करायचो. मग स्पर्धांना गेलो आम्ही, तिथं नंबर आले वगैरे असं झालं. त्याच्यानंतर माझी जी आकाशवाणीची जी इच्छा होती ती सांगलीचा म्हणजे पेपरमध्ये सांगलीच्या आकाशवाणी तेव्हा आम्ही रेडिओ ऐकायचो. तेव्हा असं होतं की थोडं श्रुतिकांसाठी वगैरे काही व्हॉइसच्या टेस्ट घेणार आहेत. मग मी गेले आणि तिथं मी पास झाले टेस्ट. पहिली टेस्ट पास झाली. मग मला एक मिळाली, एक श्रुतिका मिळाली. त्याच्यानंतर त्याची हायर दिली मी, ती पण पास झाली. म्हणजे बी हाय म्हणून एक टेस्ट असते, ती पास झाली. त्याच्यानंतर एक सिरियल मिळाली रेडिओवर. आणि मग तोच माझी जी इच्छा होती की असं ते आकाशवाणीवर असं छान निकडनं ते सगळे रेकॉर्डिंग होते वगैरे वगैरे, ती माझी इच्छा ती पण पूर्ण झाली. आणि ह्याला सगळ्याला मात्र माझ्या घरात खूप प्रोत्साहन. हे इथं आपण असं म्हणूया का, तो आकर्षणाचा सिद्धांत इथं सिद्ध झाला. तुम्ही ऐकलंय त्याच्याबद्दल? पाहिजे असतं आपल्याला ते. म्हणजे काय म्हणतात, लॉ ऑफ अट्रॅक्शन असं जे म्हणतात, ते तुमच्या मनात रुजलं होतं, ते प्रत्यक्षात आलं. आणि मुळात म्हणून रुजावं लागतं. बरोबर. त्याच्यानंतर मग काय झालं की आमच्या प्रमोशन परीक्षा निघाल्या आणि तो पण माझी 10 वर्ष नोकरी झाली होती. आणि मी काही एवढं काही सिरियस नव्हते त्यासाठी. पण आमच्या ऑफिसमध्ये एक अमृत देसाई म्हणून होते. ते म्हणाले नाही मॅडम, तुम्ही सायन्स ग्रॅज्युएट आहे, मी BSc आहे, तर तुम्ही, आणि फिजिक्स आहे माझा विषय, तर तुम्ही ती परीक्षा द्या. म्हणलं काय, म्हणजे खूप वर्ष झाले तर कॉलेज सोडून वगैरे वगैरे. म्हणजे मिस्टरांनी माझा अभ्यास घेतला. ते ऍक्च्युली डॉक्टर आहेत, पण त्यांचं इतकं सायन्स पक्क आहे आणि त्यांनी माझ्याकडनं अभ्यास करून घेतला. आणि सर, माझी मुलगी त्यावेळेला 1.5 वर्षाची होती फक्त, पण तिनं पण मला इतकं कॉपरेशन दिलं की मी अभ्यास करत बसायची तर ती बिचारी खेळत बसायची. आणि ती परीक्षा मी फर्स्ट चान्सला पास झाले. युनिव्हर्सच तुमच्या पाठीशी होतं. खरंच सर, खरंच ब्रह्मांडाने तुम्हाला ती सगळी. खरंच. आणि ती परीक्षा मी पास झाले फर्स्ट चान्सला. आणि त्या लिस्ट मध्ये म्हणजे 2000 लोक काहीतरी बसले होते, 35 जण फक्त पास झाले. टफ होती परीक्षा. आणि लेडी मला वाटतं बहुतेक मी एकटीच होते त्या लिस्ट. असं, कारण बायकांना संसार आणि हे सगळं सांभाळून म्हणजे तुम्ही झाशीच्या राणी तिथे ठरलात, झाशीच्या राणी. असं झालं. ह्याच्या पुढचीच खरी मजा आहे सर. 1 वर्षाचं ट्रेनिंग होतं त्यासाठी. पुण्याला जायचं. मुलगी लहान, म्हणजे तोपर्यंत ती साधारण 3-3.5 वर्षाची होती. सासूबाई बेड हिडन. काय करायचं का प्रश्न आला की आता चान्स तर एवढा चांगला आलाय, पण आमच्या घरातल्यांनी इतकं कॉपरेशन दिलं. म्हणजे माझ्या दीरांनी तेवढ्या प्रतिकूल परिस्थितीत, होय, माझ्या दीरांनी सांगितलं मी जबाबदारी घेतो सासूबाईंची. ते पुण्याला घेऊन गेले त्यांना. माझ्या आई वडिलांनी माझ्या मुलीला नेलं बेळगावला 1 वर्ष. मिस्टर म्हणाले मी एकटा राहतो, तर मग ते इथे एकटे राहिले आणि मी 1 वर्ष पुण्याला होते ट्रेनिंगला.
आणि मुलगी खूप लहान होती. मग मी दर शनिवार रविवार तिथून म्हणजे शुक्रवारी रात्री बसायची. आम्हाला शनिवार आणि रविवार त्या सुट्टी काळात असायची. असं ते व्हिडिओ कॉलिंग वगैरे प्रकार काही नव्हते, मोबाईल पण नव्हते, मोबाईलच नव्हते, लँडलाईन फोन वरून. नव्हते असं. आणि लँडलाईन आणि वरून मग ते लँडलाईन, ट्रंक कॉलचा ट्रंक प्रकार. कॉल, हो ट्रंक कॉल करायचे. मग मी शुक्रवारी रात्री बसायची बसला आणि शनिवारी पहाटे इथं गडिंग्लजला यायची. मिस्टर मुलीला तोपर्यंत इथं घेऊन यायचे. शनिवार रविवार आम्ही इथं राहायचो. रविवारी परत मुलीला बेळगावला सोडायचं, बेळगावला रात्री रविवारी बसायचं, सोमवारी सकाळी पुण्यात. असं मी दर आठवड्यात, एक आठवडाही मी चुकवला नाही, कारण माझी मुलगी माझी वाट बघत असायची. बरोबर आहे ना. असं करून ते आम्ही वर्ष काढलं. मग एवढा हा त्याग केलात म्हणून तुम्ही काहीतरी मिळवलत ना. आणि हे जरा लक्षात घेतलं पाहिजे बरं का. हे इतकं सोपं नाही आहे कुठली हे मिळवणं. त्याच्यामागे फार मोठी तपस्या असते, त्याच्यामागे फार मोठा त्याग असतो. सहज मिळालंय असं होत नाही. पण आपण आपल्या निर्णयावर ठाम असेल तर निश्चित ते मिळतं. मग बाकीच्या परिस्थिती ह्या अतिशय आउट ऑफ फोकस होतात, त्या इतक्या महत्त्वाच्या वाटत नाहीत. असो. आणि मग त्याच्यानंतर मग सुदैवाने मला पोस्टिंग इथंच मिळालं. मग आमचा खऱ्या अर्थाने संसार सुरू झाला. गडिंग्लजला मिळालं पोस्टिंग. हे पण लॉ ऑफ अट्रॅक्शनच म्हणायचं अक्षरशः, खरंच. आणि ते माझे बॉस वगैरे इतके चांगले होते ना की त्यांनी अगदी माझ्यासाठी ती पोस्ट ठेवली होती इथं गडिंग्लजला. म्हणजे आमचे त्यावेळेचे जनरल मॅनेजर वगैरे सुद्धा फार चांगले होते. म्हणजे आणि थोडंसं कामाचं इम्प्रेशन किंवा ह्या कलेचं, आपण आपल्या कामात चोख असेल किंवा कलेचं आणि आपली प्रतिमा महत्वाची, ती प्रतिमा म्हणजे ते मी नाटकात काम करायची किंवा हे तेही थोडंसं त्याचाही उपयोग झाला सर. थोडासा म्हणण्यापेक्षा बराच उपयोग झाला. एवढे कलागुण असलेली व्यक्ती आपल्या इथंच येऊ द्या. त्यामुळे त्यांनी अगदी, आणि मुलगी लहान आहे किंवा मिस्टरांची इथं ती सहानुभूती पण, सहानुभूती दाखवून त्यांनी मला इथं पोस्टिंग दिलं. आणि माझी आता 32 वर्ष सर्व्हिस झाली सर एकूण. काय म्हणताय? होय. आणि अजून 8 वर्ष तुम्ही नेमक्या काय वय काय तुमचं? वय सांगायचं नसतं. हो ते पण आहे, महिलांनी वय सांगायचं नसतं. आता तुमची मुलगी किती वयाची? आता माझी मुलगी 31 वर्षाची आहे सर. मी तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये जाताय म्हणजे संतूरचे किती वड्या तुम्ही संपवताय हा प्रश्न विचारणार होतो. ती एक ऍड येते नाही का? त्याची पण कारणं वेगळी आहेत, सांगते तुम्हाला. आणि नाही, ह्याचं एक कारण असं पण असू शकतं की तुम्ही आनंदी दिसता मला. माणसानं आहे त्या परिस्थितीत आनंदी राहिल्याने सुद्धा तो चिरतरुण राहतो. म्हणजे परिस्थितीचा बाऊ करून चेहऱ्यावर सुरकुत्या आणि हे ते करून मग त्याला अकाली प्रौढत्व आणि अकाली वृद्धत्व ते दिसत नाही मला तुमच्याकडे. ते थोडंसं आमच्या खोचीकर घराण्याची देणगी असं म्हणायला, की सगळेजण आम्ही चिअरफुल असतो कायम. त्याचं श्रेय तुमच्या आईवडिलांना द्यावं लागेल, जी जडणघडण. की माझे वडील आता 90 वर्षाचे आहेत, आई 85 वर्षाची आहे, पण दोघंही अजूनही फ्रेश आणि ऍक्टिव्ह, अजून काहीतरी शिकण्याची इच्छा किंवा असं काहीतरी आनंदी असतं. आता मला असं उत्सुकता वाटायला लागली की त्या दोघांना बसवून त्यांचा एक पॉडकास्ट करावा. नक्कीच, अगदी नक्की, तुम्हाला खूप मिळेल त्यातून. कारण ते 90 वर्षाचे आहेत, म्हणजे इंग्रजकालीन आहेत. होय होय होय. मी एका सरांचा, गुरुजींचा केला, ते 1937 सालचा जन्म त्यांचा. कुमरी नावाचं गाव आहे. आणि मी त्यांच्या काळातली शिक्षण पद्धती, त्यांच्या काळातली गुरुजी असल्याची पद्धती, त्या काळातला शिक्षकीचा पगार, हे ते खूप चांगलं पॉडकास्ट झालाय तो. बाबा आमचे 35 सालचे आहेत बघा, आणि आई 40 सालची. त्यांच्याही पेक्षा ते 5 वर्षांनी लहान आहेत, मोठे असे. आणि मग इथं झालं. मग त्याच्यानंतर इथं आले. मग इथं थोडंसं आल्यानंतर इथं थोडे काही मग गडिंग्लजला ते रुळले होते मी बऱ्यापैकी. मग इथं काही मैत्रिणींचे ग्रुप झाले. तर एक स्मिता मुजुमदार म्हणून एक प्राध्यापिका आहेत, त्या खूप ऍक्टिव्ह होत्या, त्यांच्याशी ओळख झाली. मग आम्ही एक असं त्यांनी एक ग्रुप केला, मैत्रीण ग्रुप. आणि मग त्याच्यातर्फे काहीतरी असं थोडं पुस्तकांचं वाचन करायचं, चर्चा करायची, असे थोडे उपक्रम सुरू झाले. म्हणून परत मी थोडे याच्याकडे वळले. मग ती म्हणाली, अगं तू कथाकथन चांगलं करू शकशील. म्हटलं अगं माझ्याकडे काही कथा वगैरे नाही आहेत. मग तिनं मला एक कथा दिली, शांता शेळकेची. आणि मग आम्ही एक शांता शेळकेंच्यावर कार्यक्रम केला. त्यांची गाणी, त्यांच्या कविता, त्यांच्या कथा, असा एक कार्यक्रम केला. आणि त्यात मी पहिल्यांदा कथाकथन केलं. आणि ती गोष्ट इतकी आवडली लोकांना. आणि मग असं अरे आपण करू शकतो असं कळलं. म्हणजे कोणी कोणी आपलं निमित्त असतं बघा, असं आपल्या आयुष्यात येणारे व्यक्ती असतात ना, निमित्त असतं की ते आपल्याला वळवतात त्याच्याकडं. मग स्मिता मुजुमदारनी आमच्याकडनं खूप चांगल्या ऍक्टिव्हिटी करून घेतल्या. नंतर आम्ही मुलगी झाली हो नाटक बसवलं. ते नाटक आम्ही इथला ग्रुप घेऊन आम्ही इथं नाटक केलं. मग त्याच्यानंतर असंच चाललं. मग दरम्यान नंतर माझी
आजऱ्याला बदली झाली हा, 2 हा. वर्ष. हा 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 हा, त्याच्या आधी काय झालं, माझ्या मुलीच्या 12वीच्या निमित्ताने इथं गडिंग्लजला एवढं कोचिंग वगैरे होणार नाही आणि मग मुलीचे सगळे मित्रमैत्रिणी लातूरला वगैरे गेले होते. पण मला नोकरीमुळे वगैरे जरा अवघड होतं म्हणजे तिच्याबरोबर जाणं. ते असं थोडंसं मुली एकदा म्हणाली की आई माझं नुकसान व्हायला लागलंय, असं ती एकदा म्हणाली. मग ते खूप माझ्या मनाला लागलं. म्हणजे आपण नोकरी करतो म्हणून आपल्या मुलीचं असं होते का. मग माझी एक मैत्रीण होती औरंगाबादला, ती कोचिंग क्लासमध्ये शिक्षिका होती. मग तिच्याकडं म्हणजे तिथं पाठवायचं असं ठरलं तिला. मग तिच्याबरोबर मी हिच्या मुलीबरोबर जायचं 1 महिनाभर आणि तिच्या काहीतरी कोण एखादी पार्टनर बघायची असं ठरलं होतं. त्याप्रमाणे 1 महिना मी रजा काढून गेले तिच्याबरोबर. पण नंतर लक्षात आलं की बापरे हे अवघड आहे, तिथं पार्टनर वगैरे कोणी मिळत नाही. आणि मग मला जवळ 4-5 महिने तिथं राहायला लागलं. सुदैवानं माझे बॉस होते नायकवडी साहेब म्हणून, त्यांनी मला ती रजा दिली. किंवा आमचे जनरल मॅनेजर होते, त्यांना मी जाऊन भेटले. म्हटलं सर मी आतापर्यंत काहीही रजा वगैरे काढलेली नाहीत, पण आता हे माझ्या मुलीच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे आणि मी फक्त तिच्यासाठी एवढंच करू शकते आणि मी करायला पाहिजे, नाहीतर तिच्या आयुष्याचा प्रॉब्लेम होईल. त्यामुळं मग साहेबांनी ते हे करून मला रजा दिली आणि मी 4 महिने तिच्याजवळ राहिले. आणखीन सांगायची गोष्ट म्हणजे फेब्रुवारी-मार्च मध्ये आमचे टार्गेट पिरियड वगैरे असतो. त्यावेळेला मला रजा मिळणं शक्य नव्हतं, तर माझे मिस्टर रजा काढून गेले. आणि ती म्हणजे बाई होती स्वयंपाकाला, पण समजा ती जर आली नाही तर तिला मुलीला आमच्या स्वयंपाक वगैरे करून त्यांनी त्यावेळी घातलं. पण बाबा मुलीचे दोघांनीही आपली कर्तव्य व्यवस्थित पार पाडली. म्हणजे मुलीचे बाबा शक्यतो मुलांचे जाते, आई जाते राहायला. पण आमच्या घरात असं उदाहरण की बाबा तिचे जाऊन तिच्याजवळ राहिले आणि त्या मुलीला म्हणजे इतकं ते हे झालं ना की आई बाबा आपल्यासाठी किती आई बाबांनी केलं. नंतर ती डेंटिस्ट झाली, म्हणजे तिनं पण त्याचं चीज केलं, डेंटिस्ट झाली ती. आणि त्या दरम्यान तिथं वसंत कुंभोजकर म्हणून एक, तुम्ही नाव ऐकलं असेल कदाचित, ते माझ्या बाबांचे मित्र. ते खूप मोठे लेखक आणि म्हणजे प्रभाकर पणशीकरनी ज्या नाटकात काम केले ते नाटक त्यांनी लिहिलंय. हो का. आणि त्यांची खूप पुस्तकं आहेत किंवा काय. ते प्राध्यापक होते इथं गडिंग्लजला पण होते ते फार पूर्वी. तर त्यांची ओळख म्हणजे बाबांचे मित्र म्हणून मी त्यांना भेटायला गेले आणि मग त्यांच्याकडे एक असा ग्रुप होता की ते असं काही पुस्तकांची वाचन वगैरे करायचे. मग ते मी एकटीच असायची, मुलगी दिवसभर क्लासला, ती बिझी, मला करमायचं नाही कारण इकडे एकदम बिझी आयुष्य आणि तिकडे एकदम रिकाम. ते म्हणाले अगं तू येत जा ना आमच्या ग्रुप मला. मी गेले. मग तिथं ते म्हणाले की अगं तू खूप छान बोलतीस, तू कथाकथन कर, मी तुझा एक कार्यक्रम ठेवतो. म्हटलं काका माझ्याकडे काहीच नाहीये साहित्य. नाही मी तुला देतो कथा म्हणाले. आणि त्यांनी मला काही कथा दिल्या आणि मग मला मार्गदर्शन पण केलं त्यांनी की कसं करायला पाहिजे असं शिकवलं. आणि तिथं मग परत माझं थोडंसं कथाकथनाकडे मी वळले. एक नवीन सेगमेंट. तिथे 1-2-4 कार्यक्रम झाले माझे औरंगाबादमध्ये. मग तिथून आम्ही आलो. तिथला वेळ कारणी लागला माझा. तुम्ही म्हणता तसं मी तर म्हणते हे माझ्या आयुष्यातले ऋणानुबंध आहेत. अगदी बरोबर. की तिथं मी ओढूनच नेतंय, तिथे खेचून नेतंय. म्हणजे हो, तिथं खेचून नेणं आणि ते चांगलं आपल्याला चांगली व्यक्ती भेटणं हे खूप म्हणजे परमेश्वरी कृपा. जसं म्हणजे माझ्या जीवनात आर्ट ऑफ लिव्हिंग हे तुम्ही ऐकलं असाल. तुम्ही जे हे म्हणताय चिअरफुल किंवा काय जे आहे त्याचं सगळं क्रेडिट श्री रविशंकर यांना आहे. की मी सुदर्शन क्रिया नियमित करते आणि त्याच्यामुळं माझ्यात खूप पॉझिटिव्ह चेंजेस अजून झाले. म्हणजे एनर्जी लेवल जी आहे विशेषतः त्याच्यामुळं खूप वाढली. मी आता व्हॉलंटियर पण आहे त्याची, पुढचे कोर्सेस पण मी त्याचे केले, ॲडव्हान्स कोर्सेस पण केले. मग तुम्ही घेत नाही ते, तुम्ही स्वतः इथे गडिंग्लजमध्ये होतात ना कोर्सेस. मी अजून टीचर झालेली नाहीये, मी म्हणजे टीचरच्या एक स्टेप अलीकडे आहे. बघूया गुरुजींची जेव्हा इच्छा असेल तेव्हा तेही होणार. हे मला का बोलावं असं वाटलं, आमच्या हेडक्वार्टरला पण एक हे होते पोलीसवाले आमचे, हनुमंत शिंदे नावाचे. आता ते पण निवृत्त झाले आणि ते चांगली तगडी फी घेऊन हे कोर्सेस तिथं मुंबईत ते शक्य होते कारण लोक जागृत आहेत.
थोडंसं इकडे तुम्हाला आहे आपल्याकडे इंग्लंडमध्ये पण होतात कोर्सेस, होतात ना? म्हणजे बाहेरच्या दीदी आहेत त्या येऊन घेतात. घेतात. आहे बऱ्यापैकी आहे म्हणजे वातावरण इथं पण. तेही क्षेत्र तुमच्यासाठी आहे खुणावतंय आहे तुम्हाला. अगदी 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 अगदी. कारण मुळात हाडाच्या कलाकार असल्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने ते सादर करू शकाल हा हा लोकांना, बरोबर बरोबर आत्मसात करण्यासाठी होय, प्रवृत्त होय, करू बरोबर, शकाल, बरोबर. ते कदाचित इतरांना तेवढं जमणार नाही असं. बरोबर, बरोबर. हां. असो. हां. आणि थोडंसं नोकरी संबंधी बोलते. नोकरी म्हणजे मी पहिल्यांदा क्लार्क म्हणून लागले, नंतर ऑफिसर झाले आणि त्याच्यानंतर प्रमोशन्स मिळत म्हणजे मी सब डिव्हिजनल सिनियर सब डिव्हिजनल इंजिनियर म्हणून मी रिटायर झाले. पण थोडंसं तेही वडिलांचं म्हणायला पाहिजे, सिन्सिअरिटी जो आहे, डिवोशन जे आहे ते, त्या ह्यांनी मी पूर्ण नोकरी केली. नाही ते सगळं त्यांना श्रेय आहे, त्यात काही शंका अगदी अगदी. आणि त्यांच्या संस्कारांना म्हणजे मला माझ्या नोकरी करण्याचं समाधान आहे की मी नंतर मार्केटिंग ऑफिसर होते. तर जो कस्टमर येईल त्याला व्यवस्थित समजावून सांगणे, त्याच्या फायद्याचं जे काय आहे ते सांगणे, डिपार्टमेंटच्या फायद्यापेक्षा त्याच्या फायद्याचं कुठली स्कीम आहे हे समजावून सांगणे, लोकांना चांगली सेवा देणे, हे मी मनापासून केलं. आणि म्हणून मी आता रिटायर होऊन 5 वर्ष झाली तरी सुद्धा लोक मला BSNL मधल्या जोशी मॅडम असं अजूनही माझी ओळख आहे. म्हणजे ती तुम्ही निर्माण केली. म्हणजे मी मोठेपणा म्हणून सांगत नाहीये, पण म्हणजे ते जे मला त्याचं समाधान आहे की मी माझी नोकरी आहे ना ती प्रामाणिकपणे आणि छान. तुम्हाला चांगला माणूस म्हणून तुमच्या आई वडिलांनी घडवलं, ते जे संस्काराचं बीजारोपण केलं ते तुम्हाला तुमच्या ह्याच्यापर्यंत अंतापर्यंत कामाला येणार, बरोबर आहे की नाही? तुम्हाला माणूस म्हणून उभं करायला त्यांनी मदत केली आणि त्यातून तुम्ही आज जे काही आहात म्हणजे त्या व्यक्तिमत्व विकासाचा जो पाया घातला, खरंच आहे, खरंच आहे, तो तुम्ही तुमच्या मुलीला दिला. अगदी 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 अगदी. आणि मी तर म्हणेन की तुमच्या दोन्ही कुटुंबांमध्ये तो आहे, अगदी, बरोबर की नाही? आजोळी पण आहे, इकडे पण आहे, म्हणजे सासरी पण आहे आणि तिकडे पण आहे. मग तशा अर्थाने तुम्ही खूप लकी आहात. अगदी, प्रश्नच नाही. परमेश्वराने तुमच्याकडे काही बाबा मला ह्या याच्यातून जावं लागलं, त्या याच्यातून जावं लागलं असं सांगण्यासारखं फारसं नसणारच असं मला वाटतं. म्हणजे कसोटीचे क्षण थोडेसे कमीच आले असतील असं म्हणून. कसोटीचे क्षण आले नाही असं नाही, फक्त काय म्हणायचं की एक मिलिटरीमन एअरफोर्सच्या माणसाची, सैनिकाची मुलगी आहे, ते रक्त अंगात असल्यामुळे मी गिव्हअप, त्या आव्हानांना तुम्ही सामोरे गेले. मी गिव्हअप होत नाही कधी, सोडून देत नाही. काही झालं असं आयुष्य आहे, काहीतरी येत राहणार छोटे मोठे प्रसंग, त्याला मी गिव्हअप झाले नाही कधी. की मी प्रत्येक वेळेला असं विचार करते की ह्यातनं काय करता येईल आपल्याला, म्हणजे ह्यातनं मला काय मार्ग करता येईल असं माझा विचार असतो. किंवा एखादा माणूस माझ्याशी वाईट वागला तरी सुद्धा मी असं लक्षात घेते की अरे माझ्याशी कधीतरी हे चांगला असं पण वागला होता ना असं. आणि मला कुणाशी शक्यतो मला म्हणजे भांडण हे आवडत नाही. म्हणजे बोलक्या तुम्ही स्वतःच बोलक्या असल्यामुळे म्हणजे भांडण करावं हे मला थोडंसं, मला ते म्हणजे मी. पण मग तुम्ही शाळेमध्ये खेळ खेळत होतात ना? म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटीज, व्हॉलीबॉल. मग बोलण्यापेक्षा धोपटणं जास्त सोपं वाटलं असेल असा काही प्रसंग आला तर. असो, आपण आता अभिनयाकडे वळूया. खूप छान तुमचा तो प्रवास वाटला मला. मग त्याच्यानंतर आमच्याकडं व्हॉलेंटरी स्कीम आली. म्हणजे एवढी मनाची काही तयारी नव्हती रिटायरमेंट घ्यायची, कारण माझं करिअर उत्तम होतं आणि माझी जवळजवळ अजून 7.5-8 वर्ष सर्व्हिस होती. आणि म्हणजे मी शिखरावर चाललंच होतं, कारण एका क्लर्क पासून ते डेप्युटी इंजिनियर. मी डेप्युटी जनरल मॅनेजर पर्यंत झाले असते नक्कीच, बरोबर, म्हणजे तिथपर्यंत गेले असते मी असं. पण थोडे काही होतं ना असं की काही आपल्या आयुष्यात अनपेक्षित प्रसंग येतात. बरोबर. मग तेव्हा आधी तयारी नव्हती रिटायरमेंटची, मानसिक तयारी. पण मग नंतर लक्षात आलं की घ्यायला पाहिजे रिटायरमेंट. पण तोवर मुलगी पण मॅच्युअर झाली होती ना? मुलीचं शिक्षण झालं होतं, तसं आर्थिकचं काहीच प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे तिचं शिक्षण वगैरे पण झालं होतं, शिक्षण पूर्ण झालं होतं. तिला मला वाटते ती नोकरी पण लागली होती तिला, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालं होतं. म्हणजे जबाबदाऱ्या जवळपास संपल्या होत्या. जबाबदाऱ्या नव्हत्या आणि आम्हाला एकच मुलगी. ते मात्र आम्ही मुद्दा मला सांगायचंय की म्हणजे आमच्या घरात दोन्हीकडं म्हणजे खूप 6 भावंड 5 भावंड असं होतं आणि त्यामुळे आम्हाला खूप झगडावं लागलं. म्हणजे वरती येण्यासाठी खूप झगडावं लागलं. तेव्हा माझे मिस्टर आणि मी आम्ही असं ठरवलं होतं की एकच बाळ, काही होऊ दे, मुलगा होऊ दे मुलगी होऊ दे,
एकच बाळ होऊ शरद पवार साहेबांना भेटली होती का? असं ठरवलं. पण त्याच्यावर आम्ही ठाम राहिलो. आणि असं वाटलं नाही की बाबा मुलगी झाली आहे आपल्याला, अरे मुलगा नाही, असं नाही वाटलं. म्हणजे मुलगी झाली तरी आम्ही पेढे वाटले. निर्णयाला, तुमच्या निर्णयाला सॅल्यूट आहे. कारण असा निर्णय घ्यायला सुद्धा फार मोठं धाडस लागतं. आणि खरंच आणि आमच्या घरच्यांनी पण पाठिंबा दिला त्याला. नाहीतर आपले मोठी माणसं म्हणतात ना मुलगा हवा किंवा असं झालं नाही. आणि माझी मुलगी खूप छान गुणी आहे. आणि माझा जावई आता जो आहे तोही खूप छान आहे. आणि त्यामुळे आता काहीच म्हणजे काळजी नाहीये किंवा असं कसं होईल असं. आणि म्हातारपणचं तसं काही हे नाही ना. म्हातारपण तुम्हाला कधी आयुष्यात येणारच नाही. आलं तरी ती काळजी नाहीये. म्हणजे असं म्हणतात ना मुलगा किंवा असं काही. ते मग तरी सुद्धा व्हॉलेंटियर हे करायचं, व्हॉलेंटियर रिटायर व्हायचा निर्णय घेतला. कारण सगळ्यांनी आमच्या युनियननी पण सांगितलं की नाही आता काही म्हणजे राहण्यात अर्थ नाहीये. म्हणजे रिटायरमेंट थोडीशी परिस्थितीच बदलत होती. परिस्थिती म्हणजे मुख्य काय की आम्ही जे सिन्सिअर जे लोक आहे की जे आम्हाला वाटते की पब्लिकला आपण चांगली सर्व्हिस द्यायला पाहिजे. आमच्या असं लक्षात आलं की अरे आता स्टाफ नाही आपल्याकडं, आपल्याला म्हणजे सगळं मटेरियल मिळणार नाही, आपण कशी सेवा देणार असं वाटलं. त्यामुळं म्हणजे मग आपण पब्लिकला काही खोटं बोलून किंवा थातूर मातूर उत्तर देणं असा स्वभाव नसल्यामुळं तो गिल्ट बाळगत नोकरी करण्यापेक्षा मुक्त झालेलं बरं असं म्हणून आम्ही. बरं, मग हे मुक्त होण्याचं तुमच्या अभिनयाच्या त्या वाटेवर म्हणजे ते तुमच्या पथ्यावर पडलं असेल. हो. त्याच्यानंतर काय झालं, आमचं जानेवारी 2020 ला आमची रिटायरमेंट झाली. त्याच्यानंतर कोरोना आला मार्चमध्ये. ती सक्तीची विश्रांती झाली. आणि तिथून खरं म्हणजे थोडंसं जास्त हे झालं, कारण का तिथून ऑनलाईनचे कार्यक्रम सुरू झाले. बरोबर. आणि मग इतक्या स्पर्धा किंवा इतकं हे मिळालं की मी मुंबईच्या बऱ्याच स्पर्धांना बक्षिसं मिळवली ऑनलाईन. म्हणजे कथाकथन किंवा अभिवाचन स्पर्धा. त्याच्यात कशा व्हायच्या? झूमवर व्हायच्या? हो, झूमवर. ऑनलाईन आपण व्हिडिओ पाठवायचे त्यांना, मग ते रिझल्ट डिक्लेअर करायचे झूम मीटिंग मध्ये आणि मग मार्गदर्शन करायचे. काही कार्यशाळा केल्या मी त्यावेळेला. आणि रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव म्हणून एक मोठी संस्था आहे चाळीसगावची, जळगाव. तिथले डॉक्टर मुकुंद करंबेळकर म्हणून आहेत. तिथं आम्ही आमचे शिवाजी पाटील सर जे आहेत त्यांच्या कला अकादमी, मी पण तिथं त्याची सदस्यच आहे. तर तिथं आम्ही अभिवाचन पहिल्यांदा भाग घेतला. तेव्हा तिथं आम्हाला थोडं काही उत्तेजनार्थ वगैरे असं बक्षीस मिळालं. तेव्हा त्यांची ओळख झाली. तेव्हा त्यांच्याकडून असं होतं की चांगले अभिवाचक असतील तर ते काही कथा पाठवायचे आणि त्याचा व्हिडिओ करून आपण त्यांना पाठवायचा. असं मग त्यांनी मला बरेचसे कथा पाठवल्या. जवळजवळ एक साधारण 20-22 व्हिडिओ तरी मी त्यांना पाठवले. आणि तिथं मी तयार झाले. म्हणजे माझी इंटर्नशिप म्हणतात ना तशी झाली की कसं करायचं अभिवाचन किंवा. आणि खूप छान छान कथा होत्या. थोडासा प्लॅटफॉर्म मिळाला, प्रसिद्धी मिळाली, असं झालं त्याच्यामुळे. मग त्याच्यानंतर मला असं लक्षात आलं, मग झालं कोरोना संपला, मुलीचं लग्नही झालं दरम्यान. मग थोडे अजून मी निवांत झाले. आणि मग असं वाटायला लागलं की अरे आपलं जे नाट्य शिक्षण घ्यायचं राहून गेले ते काही करूया का असं वाटायला लागलं. गडिंग्लजला शक्य नाही. मग घरात मग कर म्हणाले, काही हरकत नाही. मग माझी वहिनी आणि मी आम्ही दोघींनी एकदम फॉर्म भरला. ती कोल्हापूरला असते, तिनं म्युझिकचा डिप्लोमा करायचा आणि मी नाट्यशास्त्राचा करायचा. म्हणून आम्ही दोघींनी भरला फॉर्म धाडसाने. आणि मग सुरू झालं. पण तिथं गेल्यानंतर मला फार फायदा झाला. कारण इथं जो व्ह्यू असतो ना तो व्ह्यू ब्रॉड झाला, पूर्ण चेंज झाला, विस्तृत नजर प्राप्त झाली. मुख्य म्हणजे आता जे माझे जे क्लासमेट्स आहेत ते माझ्या मुलीपेक्षाही वयाने लहान. आमचे सगळे सर माझ्यापेक्षा लहान असे. पण सगळ्यांनी मला इतकं छान मिक्स करून घेतलं की असं वाटलं नाही. आणि आम्ही पहिल्यांदा पार्टनर्स म्हणून एकांकिका केली. जे पूर्वी उलट झालं होतं, म्हणजे 18 वर्षाच्या मुलीला 35 वर्षाची भूमिका करायची होती. आता इथे तरुण लहान, इथं 20-22 वर्षाच्या मुलीची भूमिका मला करायची होती, पार्टनर असलेली. आणि ती भूमिका मी केली. म्हणजे झालं नाटक, आम्हाला नंबर मिळाले. असंही म्हटलं नाही की अरे म्हणजे असं लक्ष की तुम्ही खूप वयाने मोठ्या आहे असं म्हटलं नाही मला. त्याचं म्हणजे म्हणजे मी त्यात मॅच झाले. असं की मर्ज झालात तुम्ही त्या रंगामध्ये, रंगमंचात त्या मर्ज. आणि त्या म्हणजे सरांचं पण ते क्रेडिट किंवा माझ्या सहकलाकारांचंही क्रेडिट. आणि तो एक छान अनुभव होता. आणि कसं झालं की नाटक हे सगळ्या अंगाने, म्हणजे कसं की आपण नाटक म्हणजे फक्त अभिनय नाही, लाईट आहे, म्युझिक आहे, नेपथ्य आहे,
किंवा लेखन आहे. मग त्याच्यानंतर असं वाटलं की निर्मिती पण एक निर्मिती आहे, अभ्यासाचाच विषय आहे, दिग्दर्शन आहे, फार मोठं चॅलेंज आहे ते. चॅलेंज आहे. मग दरम्यान काय झालं की मी एका कथेचं म्हणजे माझ्या वडिलांच्या कथेचं नाट्य रूपांतर केलं आणि इथं आमच्या ऑफिसचं गॅदरिंग होतं. म्हणजे आम्ही जरी रिटायर झालो तरी आम्ही वर्षातनं एकदा एक गॅदरिंग करतो, तेव्हा मी त्यांचं ते नाटक बसवलं आणि ते खूप छान झालं. मग त्याच्यानंतर मी कॉलेजमध्येही थोडं, आमच्या जे कॉलेजमध्ये एक प्रोडक्शन असतं तेव्हाही एका कथेचं नाट्य रूपांतर करून तिथं आम्ही केलं. परत एकदा इथं कला अकादमीमध्ये आमचे सगळे कलाकार त्यांच्या आणखीन एकदा कथांचं नाट्य रूपांतर करून आणखीन 2 म्हणजे असे 4 कथांचं मी नाट्य रूपांतर करून आम्ही एकांकिका बसवलं. तेही म्हटलं अरे चला लेखनही आपण करू शकतो, असं झालं. दिग्दर्शनही करू शकतो, हाही अनुभव आला, कॉन्फिडन्स आला. आणि तिथं कसं होतं की पूर्ण सगळं नाटक 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 हेच असते ना, म्हणजे तिथं जो आपला आवडीचा विषय आहे ते नस कापली तरी नाटकाचाच तो रंग बाहेर यायला पाहिजे. आणि ते सगळे जे आमच्या कॉलेजमधले जे सर आहेत इतके म्हणजे डिव्होटेड आणि हे म्हणजे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कसं देता येईल असं हे बघून म्हणजे खूप तयार झालं. आणि मग आता तुमचा हा जो कोर्स चालू आहे म्हणजे जो त्याला किती वेळ झाला, म्हणजे किती, दुसरं वर्ष आता हे, म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालं? 1 वर्ष मागच्या वर्षी एका झालं. वर्षातच तुमची दृष्टी एवढी विस्तारित झाली आहे. आता हे सेकंड इयर, माझं सेकंड इयर संपेल. सेकंड इयर पूर्ण झाल्यानंतर तर एक परिपूर्ण कलाकार म्हणून तुम्ही बाहेर याल. परिपूर्ण कलाकार म्हणजे थोडक्यात काय, निदान काय असतं नाटक किमान कात टाकलेला तरी कलाकार असाल ना तुम्ही. पूर्वीचे कलाकार म्हणजे गडहिंग्लज किंवा अमुक ठिकाणी जे काही तुम्ही प्रशिक्षित नव्हतात ना, अंगभूत होतात. प्रशिक्षणानंतर कात टाकलेला कलाकार असेल ना तो, म्हणजे सर्वांगाने प्रशिक्षित असेल. आणि त्याचं हे म्हणजे आता एक मागच्या आठवड्यात महेश एलकुंचवारांचं सोनाटा हा दीर्घांक आम्ही आता या प्रोडक्शनला बसवला होता. म्हणजे आम्हाला वर्षातनं एकदा एक प्रोडक्शन करावं लागतं, प्रॅक्टिकल परीक्षा म्हणतो ना. आणि खूप अवघड भूमिका होती ती. म्हणजे बंगाली तरुणी, म्हणजे 3 तरुणी असतात, तुम्हाला कदाचित माहिती असेल ती कथा. 3 प्रौढ म्हणजे 50शीच्या बायका आणि त्यांच्या जीवनातलं काही दुःख किंवा काही असं एकाकीपण असं. आणि माझी जी भूमिका होती ती बंगाली बँकेत नोकरी करणारी, पण बंगाली पण ती बरेच वर्ष पुण्याला असते, महाराष्ट्रात राहिलेली असते, त्यामुळे तिला मराठी वगैरे येत असतं. आणि ती जी बंगाली बाज पण असायला पाहिजे. तर ती म्हणजे सिगारेट ओढणारी, वाईन पिणारी अशी भूमिका होती. आणि अक्षरशः मला सिगारेट कशी तोंडात धरतात हे माहिती नव्हतं. म्हणजे पहिल्या दिवशी मला सर रागवले की सिगारेट मी उलटी धरली होती म्हणून, म्हणजे माहिती नव्हतं. पण ते सगळा जो बाज आहे किंवा त्या हालचाली किंवा हे, मग मी बंगाली, त्यासाठी बंगाली डायलॉग्स जे आहेत, माझी एक वहिनी आहे, त्या वहिनी ती बंगालीचे क्लासेस घेते, तिला ते सगळे पाठवले. तिनं मला ते रेकॉर्डिंग करून पाठवलं. आणि माझा जावई आहे तो बंगाली आहे. अरे वा. त्यामुळे त्याच्याकडूनही मी बरंचसं त्यातलं शिकले. त्यात एक गाणंही होतं मला, रवींद्र संगीत. आणि त्यामुळे ते इतकं खूप वेगळा अनुभव होता. म्हणजे माझ्या आयुष्यातलं, म्हणजे तुम्हाला ते गाणं तिथे गायची संधी मिळाली, नाटकात गाणं गायची संधी मिळाली. आणि ते फक्त आम्ही तिथं काय केलं की मुवमेंट आणि गाणं दोन्ही कदाचित होणार नाही किंवा माईक एवढे तिथं आमचे चांगले नव्हते, त्यामुळे रेकॉर्ड करून घेतलं ते गाणं आणि तिथं हे केलं. पण तो माझ्या आयुष्यातला, म्हणजे ती जी भूमिका आहे, मला जे काहीतरी आयुष्यात कधीतरी करायचं होतं, ती माझी इच्छा होती, ती खूप सुंदर. आणि आमचे राज पाटील म्हणून सर आहेत, त्यांनी फार आम्हाला करून घेतलं. चौफेर भूमिका तुम्ही केली. बरं, मग सिरियल्स मध्ये काय योग आला? असं वाटतं ना आपल्याला की अरे आपण करतोय, आपल्या सिरियल मध्ये आपल्याला काम करायला मिळावं. कलाकार हा शेवटी सिरियल किंवा चित्रपट हा ध्यास असतोच. तर त्याचे काही वाईट अनुभव, काही चांगले अनुभव, दोन्ही तुम्हाला मला मुद्दाम सांगायचे. तर सिरियलचे आहेत, आमच्या मुरगुडे मॅडम ज्या आहेत त्या, मी आणि मानसी, त्या तुम्हाला दोघी माहिती आहे. तर आम्हाला तिघींना असा एक निरोप आला की खूप चांगले रोल आहेत आणि तुम्ही भरपूर ड्रेसिंग वगैरे घेऊन या, कदाचित 2 दिवसाचं शूटिंग होईल वगैरे वगैरे, असं आम्हाला निरोप आला. आम्ही तयारी करून गेलो. सांगलीच्या जवळ एका ठिकाणी शूटिंग होतं, तिथं गेलो. तिथं अक्षरशः बसायला सुद्धा आम्हाला काही नव्हतं. घाण पाणी वाहतंय सगळीकडं, बसायला खुर्ची नाही, काही नाही. अतिशय कोणी आम्हाला तुम्हाला विचारणार नाही असं, अशी म्हणजे एक्स्ट्रा असे लोक. तिथं पाणी होतं प्यायचं,
त्या बिस्लरी बाटल्या आम्हाला सांगितलं ते नाही घ्यायचं तुम्ही, ते बापरे. फक्त मोठ्या कलाकारांसाठी आहे. आणि मग आम्हाला सकाळी सांगितलं तुमचं काहीतरी 9-10 वाजता शूटिंग होईल म्हणून. आम्ही गेलो 8-8:30ला पोहोचलो तिथं. उठलं काय तिथं संध्याकाळी जवळजवळ 6:30 वाजले आणि आम्हाला एका मॉब मध्ये फक्त एक वाक्य मला होतं, एक वाक्य. म्हणजे बाकीच्या दोघींना काहीच नाही, या दोघींना प्रेक्षकच. हो, प्रेक्षकात बसवल्यासारखं. मग आम्ही मजेने म्हणायचो आम्हाला मॉब सीन मध्ये लीड रोल मिळाला, असं आम्ही मजेने घेतलं. हा ठीक आहे, प्रत्येक गोष्टीला आपण ते तितकंच स्पोर्टिंगली घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर काय झालं, तिथं प्रचंड पाऊस होता आणि खूप सांगलीच्या बाहेर होतं ते. तर आम्ही त्यांना म्हटलं की आमची थोडी व्यवस्था करा की आम्हाला स्टँडवर पोहोचवायची, पाऊस पडायला लागलाय आणि इथं आमचं काही ओळखीचं नाही. तर लोकांनी काही ते ऐकायला तयार नाहीत. ते म्हणाले नाही, काही ते तुमची जबाबदारी. अक्षरशः त्यांना खूप रिक्वेस्ट केली आम्ही, तेव्हा त्या माणसाने आम्हाला एक रिक्षा बघून दिली आणि मग आम्ही आलो. मग याचं मान तर नाही, धन काय मिळालं? मानधन मिळालं, पण जो अनुभव होता. पण सर मजा सांगायची म्हणजे ते एकच वाक्य जे माझं होतं ना, ते फार लोकांनी बघितलं. अगदी मला इतके फोन आले, अगं तू आम्हाला टीव्हीत दिसलीस, म्हणजे आम्ही आम्हाला काय त्याच्या मागची कथा माहिती नाही. त्याच्यानंतर दुसरा एक प्रसंग, अजून एक सिरियल होती. त्या सिरियल मध्ये असंच सांगितलं चांगला रोल आहे वगैरे वगैरे. मी गेले, माझी तब्येत थोडी बरी नव्हती त्या दिवशी, तरी मी गेले. तिथं गेले आणि माझं बीपी वाढलं अचानक तिथं गेल्यानंतर. आणि मला असं वाटलं की नाही आपण ते करू शकणार नाही. मी म्हणलं नाही सर मला काही शक्य नाही, असं सकाळी लवकर या संध्याकाळपर्यंत तुम्हाला तिथं काही नाही, बसवून ठेवतात नुसतं. मग मी म्हटलं की नाही मला शक्य नाही, मला एकतर डॉक्टरकडे घेऊन जा किंवा मला कोल्हापूर पर्यंत पोहोचवा. कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. अक्षरशः मला तेव्हा वाटलं की मी जिवंत घरी जाते की नाही असं वाटलं मला. मिस्टरना फोन केला, बरं ते लोकेशन इतकं ऑड होतं की त्यांना कुठं यायचं हेही कळणार नाही असं. मग तिथं जेवणाची गाडी आली होती सर, त्या गाडीवाल्याला मी रिक्वेस्ट केली की बाबा मला, मी तुझ्या केबिन मध्ये बसते, मला कोल्हापूर पर्यंत पोहोचव. कोल्हापूरला मी माझं माहेर आहे, तिथं जाते. त्याला रिक्वेस्ट करून मी त्या गाडीत बसून आले आणि मग तिथं माझे मिस्टर घ्यायला आले. म्हणजे इतकं आपल्याला वाटतं हे सिरियल्स आणि हे, पण ते लोक तुम्हाला इतकं वाईट वागवतात ना, काही तुम्हाला म्हणजे नाही. मग याच्यावरून हा जो वाईट अनुभव दोन आले, आमच्या नवोदित कलाकारांना काहीतरी मला सांगायचंच आहे की आपल्याला खूप त्याचं अट्रॅक्शन वाटतं की सिरियल्स मध्ये काम मिळावं किंवा काय, पण तिथं खूप वातावरण खूप वाईट असतं. मग काय काळजी घ्यायची? काळजी घ्यायची म्हणजे एकतर खूप विश्वासू आपल्याला जर काही कोणी असेल आपलं तरच तिकडे जायचं. विशेषतः मुलींना तर खूप वाईट अनुभव येऊ शकतात. आणि असं म्हणतात तुम्हाला सिरियल मध्ये काम देतो, त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी त्यांच्या विचित्र मागण्या असतात, कदाचित पैसेही मागतात. तर फार मुलींनी तर विशेषतः खूप सावध राहायचं याला, म्हणजे अगदी आवश्यकता आहे. हे मला अगदी आवर्जून मुद्दाम सांगायचं. नाही बरोबर आहे ते. ह्याच्या उलट काही चांगले अनुभवही आले. म्हणजे आता प्रदीप शिवगण म्हणून सर आहेत, ते कोकणातले आहेत. त्यांची एक पोस्टाची गोष्ट म्हणून सिरियल होती. तर त्याच्यात मुख्य अजून एक सांगायचं म्हणजे माझ्या लुकमुळं मी ग्रामीण भूमिका करू शकणार नाही असा सगळ्यांचा समज असतो. नेमकं काय झालं, प्रदीप शिवगण सर मला काही ओळखत नव्हते, त्यामुळं मी कशी आहे फक्त त्यांनी फोटो वगैरे बघितले होते, त्यांनी मला तो ग्रामीण रोल दिला. मी तो गेटअप वगैरे करून गेले, ग्रामीण गेटअप तिथं केला वगैरे, आणि ते खूप सुंदर झालं माझं काम. म्हणजे जेव्हा ज्या लोकांनी बघितलं ना, अरे जोशी मॅडम ग्रामीण भूमिका पण, म्हणजे आम्हाला असं वाटलं नव्हतं की तुम्ही वाटलं नव्हतं असं. तर तो एक खूप, आणि तिथं त्या टीमचा अनुभव मात्र इतकाच मला चांगला आला, इतका रिस्पेक्ट किंवा अगदी टाइम टू टाइम. कोकणात असंही लोक नाट्यप्रेमी आहेत, अभिनयप्रेमी आहेत, आणि आजही बघा ना ते सगळं त्यांनी जिवंत ठेवलंय म्हणजे लोककलाच्या माध्यमाने, आणि रसिकही तितकेच. हे बाकीच्या महाराष्ट्रातल्या बाकीच्या लोकांनी पण याच्यावर विचार करायला पाहिजे. आणि त्यांनी इतकी आदराची वागणूक दिली किंवा इतकं टाइम टू टाइम सगळं, 9 ते 9:30 तुम्हाला तुमचा 1 तास ना 1च तास तुमचा घेणार. खूप छान, आणि सिरियल पण खूप छान होती, अत्यंत व्यावसायिक पण, आणि कलाकारांचा आब राखणे, हे काम खूप छान होतं. तुम्ही 2 पैसे कमी द्या पण सन्मानाने वागवा असं. नंतर दुसरं म्हणजे अजून एक हुमान म्हणून एक चित्रपट होता, शेषराव पाटील म्हणून एक पुण्याचे एक होते, इथं मुरगुडे मॅडम, मी, आम्हाला दोघींनाही भूमिका होती त्याच्यात.
तोही अनुभव काय म्हणजे तो पिक्चर आला नाही पडद्यावर असू दे, ठीक आहे. पण ते कॅमेरा ट्रेनिंग आहे ना, ते आम्हाला शेषराव पाटलांनी खूप चांगलं दिलं. म्हणजे आम्ही नाटकात काम करणारे किंवा काय, ते कॅमेराला ऍक्टिंग कसं करायचं त्याचं भान महत्वाचं असतं, ते त्याचे अँगल्स आणि हे ते बरोबर. त्याच्यानंतर आता एकच सांगण्यासारखं अजून म्हणजे कॉलेजचं तर तुम्हाला सांगितलंच, त्या कॉलेजचा मला खूप फायदा झाला. आणि खरंच म्हणजे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी खरोखर नाट्य प्रशिक्षण घ्यावं, त्याचा खूप फायदा होतो. हो, आणि स्वतःला ते कुऱ्हाडीला धार काढत राहावी लागेल ना सातत्याने. जरी ते घेतलेलं असेल पूर्वी, तरी पुन्हा पुन्हा घेतल्याने ती धूळ झटकण्याचं काम होतं. करेक्ट करेक्ट करेक्ट, बरोबर आहे. नंतर त्याच्यानंतर अजून एक माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट म्हणजे आर चॅनलचे चौथे साहेबांची भेट. प्रकाश चौथे म्हणून तिथले कार्यकारी संपादक आहेत, त्यांची भेट झाली. कुठले? इथले गडिंग्लज. इथं आपल्याकडे एक लोकल चॅनल आहे. तर त्यांच्याकडं असा एकदा विषय झाला की सर आपण कथा अभिवाचन आपल्या चॅनलवर सुरू करूया का, असा एक विषय झाला. ते म्हणाले हो मॅडम, असं आम्हाला वाटत होतं, आम्ही तुम्हाला विचारणारच होतो, असा विषय झाला. त्याच्यानंतर माझी एक मैत्रीण आहे रूपा दड्डी म्हणून, मग आम्ही दोघींनी ठरवलं की आपण तिथं करूया. मग कथा निरनिराळ्या शोधणं, मग ते कसं आता युट्यूबवर करायचं म्हणजे लेखकांची परमिशन, त्यांचं हे वगैरे या सगळ्या ह्याच्यातून. पण तो उपक्रम खूप छान झाला सर. अच्छा अच्छा, खूप छान झाला. म्हणजे एकतर मला चांगला प्लॅटफॉर्म मिळाला, चांगल्या कथा मिळाल्या, चांगली ओळख मिळाली, चांगल्या कथा मिळाल्या, चांगल्या चांगल्या लोकांशी ओळखी झाल्या. तेच ना, असं झालं. आणि लोकांनाही खूप आवडतात त्या कथा आवडतात. म्हणजे खूप चांगले रिमार्क्स लेखकांचे पण आणि मला इतका आनंद मिळाला त्याच्यातून. म्हणजे तो काही म्हणजे आता सुद्धा अजून एक नवीन प्रोजेक्ट असं करायचं आहे आर चॅनलवर, नाटकासंबंधी काहीतरी करायचं असं एक आहे. अच्छा अच्छा, म्हणजे नाटकाची माहिती देणं किंवा असं एक करायचं असं एक आहे. आर चॅनल हे न्यूज चॅनल आहे की? हा, न्यूज चॅनल आहे, पण त्याचं युट्यूब चॅनल पण आहे त्यांचं. आणि त्याच्यावर न्यूज चॅनल आहे, म्हणजे प्रामुख्याने ते न्यूज चॅनल आहे. पण मग असे काही कार्यक्रम 24 तास कुठे न्यूज देत बसणार, त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि खूप छोटी टीम आहे, पण डिव्होटेड आहे. आजऱ्याचे आहेत ते, माळगी सर म्हणून आजऱ्याचे आहेत, आणि डिव्होटेड टीम आहे, पण छान करतात सगळे म्हणजे कार्यक्रम. तो एक चांगला प्लॅटफॉर्म सध्या मिळालेला आहे. आता एक वेगळा प्रश्न, वेगळा म्हणूया नको, तो त्या नाट्यकलेशी निगडीत आहे. चांगला अभिनेता बनायचं असेल तर वाचन संस्कृतीला त्याने किती महत्व देणं? प्रश्नच नाही सर, प्रश्नच नाही. वाचन करायलाच पाहिजे. तुम्ही जेव्हा खूप वाचाल आणि निरीक्षण कराल, तुमची एक तर तुमच्या वाचनाने कल्पनाशक्ती पण वाढू शकते, आणि निरीक्षण, ह्या दोन गोष्टी अशा आहेत ना की त्या प्रत्येक अभिनेत्याला गरजेच्या आहेत. आणि श्रमांची तयारी, शारीरिक तुम्ही शरीराची काळजी घ्यायला पाहिजे, आवाजाची काळजी घ्यायला पाहिजे, या गोष्टी पण नटाला खूप आवश्यक आहेत. म्हणजे तुमचा नियमित व्यायाम, शरीरात आवाजाची तयारी आणि परिश्रमाची तयारी. आवाजाला पण काही विशिष्ट व्यायाम असतो का? हो, तुम्ही जर संगीत शिकला तर फारच छान. संगीत शिकला तर तुमचा आवाज खूप चांगला तयार होतो ना, घशाचा आणि आवाजाचे निरनिराळे व्यायाम आहेत. शारीरिक व्यायाम पण आवश्यक आहे. फिटनेस, मुद्रेसाठी पण काही व्यायाम असतात व्यायाम आहेत, तर ते आपण करायला पाहिजे. निरीक्षण शक्ती तुमची ती महत्वाची. अभ्यास, तुम्हाला कॅरेक्टर तुम्हाला शोधावेच लागेल. ते समाज आजूबाजूला असतात, त्याच्यात काय ते लकबी म्हणा वगैरे शोधावे, आणि स्वतःची संवेदनशीलता वाढवायला पाहिजे. अच्छा अच्छा, हे महत्वाचं. मग आता गायनाशी संबंध आहे की फक्त तो बाथरूम पुरता? गायनाशी थोडा संबंध आता कमी झालाय, कारण काय झालं, वेळ नाही सर मला. असं झालंय, मला परत वळायचं आहे गाण्याकडं, पण आता कसं बिझी झालंय शेड्यूल, त्यामुळं थोडंसं गाणं. तरी पण एखादं कडवं गुणगुणावं असं वाटलं तर आमच्या प्रेक्षकांना बरं वाटेल. एखादं कडवं. कारी दुरावा कारी अबोला, अपराध माझा असा काय झाला, कारी दुरावा निज येत नाही मला एकटीला, कोणी ना विचारी धरी हनवटीला,
मानवळविषयी तू वेगळा तिशेला, अपराध माझा असा काय झाला, कार्य बोला. वाह, सुंदर सुंदर. अंगावर काटा आला तुमच्या आवाजाने आणि त्या गीतातल्या शब्दांनी सुद्धा. त्या काळातली ती गीतं, त्याचे असलेले अर्थ हो ना, हे अजरामर आहेत. अजरामर प्रश्नच नाही, अजरामर प्रश्नच आहेत. नाही, प्रश्नच नाही. तर ही कला ताई तुम्ही जोपासा, कारण नक्कीच. तुमच्या आवाजाला एकतर त्याला मला वाटतंय तुमचा पूर्वीचा रियाज वगैरे कारणीभूत असेल आणि हे जिवंत राहणं गरजेचं आहे. आज आपण बराच वेळ गप्पा मारल्या. ह्या गप्पा कधी संपूच नाही असं संपूच नाही वाटतं, असं वाटतंय. पण तरी असं काही तुम्ही आता सुरुवातीलाच म्हणालात की ऑफ द रेकॉर्ड मला माझाच शोध घ्यायचा आहे. म्हणजे ह्या गप्पांमधून तुम्ही स्वतःशीच बोलत होतात, मी एक निमित्त मात्र होतो. असं काही राहून गेलं असेल तर ते 1-2 मिनिटात पाहिजे तर हे करूया, नाहीतर आता आपण समारोप करूया. की बाबा असं काही वाटतंय का तुम्हाला की मला हे बोलायचं होतं, राहून गेलं, नंतर संपल्यानंतर अरे असं नको व्हायला म्हणून. किंवा येणाऱ्या नवोदित कलाकारांना तुम्ही काय सल्ला द्याल? मी सल्ला असंच देईन की प्रत्येक माणसाने कला जोपासली पाहिजे. आपली नोकरी, व्यवसाय हे तर आहेच, पण जर आपल्याला कला जर आपल्याकडे असेल तर माणूस म्हणून आपल्याला जास्त चांगलं जगता येईल. अगदी बरोबर. आणि आपल्याकडं जर म्हणजे कला कशासाठी पाहिजे, किंवा लहान मुलांना किंवा माझ्या मुलीला वगैरे सुद्धा मी प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायला लावायचे. कारण का, कलांचा आनंद तरी घेता यायला पाहिजे. कदाचित आपल्याला गाणं चांगलं म्हणता येत नसेल, नाटकात काम करता येत नसेल, पण जेव्हा आपण कलांचा आनंद घेतो, आपण कला का शिकायच्या की त्या कलांचा आनंद आपल्याला घेता येण्यासाठी, म्हणून कलेचा आधार घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि जास्तीत जास्त आनंदी राहणं. सगळे ताणतणाव वगैरे आहेतच, पण आनंदी राहणं त्यासाठी काय करता येईल, तर आपली शरीर प्रकृती आणि मानसिक अवस्था या दोन्ही जपण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल याच्याकडे प्रत्येकाने लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. हा शेवटचा मुद्दा मला जास्त आवडला. चिरतरुण राहायचं असेल तर आनंदी राहा, उगाच शेजाऱ्यावर जळत तापत राहू नका. असो, समारोप तर करतोय मी, पण त्या शेवटचा एक प्रश्न, एखादं नाटक किंवा काही हे संधी मिळाली तर दिग्दर्शन करायला आवडेल का? नक्कीच आवडेल सर. म्हणजे तो भविष्यातला तुमचा प्रोजेक्ट असेल? अगदी 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 खूप दिग्दर्शन करायला नक्कीच आवडेल मला. आणि अजून शिकायचंय मला खूप, म्हणजे अजून शिकायची इच्छा आहे. ती इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस, ती कधी न संपणारी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. आणि आपण सगळ्यांनी शिकत राहिलं पाहिजे, हेच याच्यातून बोध घ्यायचा आहे. तर या होत्या जोशीताई, विशाखाताई जोशी. खूप सुंदर गप्पा झाल्या, रंगल्या, आणि मला वाटतंय तुम्हाला त्या नक्कीच आवडल्या असतील. 100% तुम्हाला आवडल्या असतील. या गप्पा तुम्ही पाहताय, तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचायच्या असतील तर या चॅनेलला शेअर करा, सबस्क्राईब करा, चांगल्या कॉमेंट द्या, जेणेकरून आम्ही तुमच्यासमोर अशा महानुभाव लोकांना तुमच्यासमोर आणायला आम्हालाही प्रोत्साहन मिळेल आणि आमच्या या कार्यात सातत्य राहील. जाता जाता परत एकदा सांगतो, वाढत्या महागाईने चिंतित आहात का? चिंता करू नका, आपले उत्पन्न वाढवा. एक असा पार्ट टाईम व्यवसाय जो करताना तुम्ही अपयशी ठरलात तरी नुकसान शून्य, यशस्वी झाल्यास मात्र हवे तेवढे पैसे कमवले जाण्याची शक्यता, आणि पैसे जर हवे तेवढे मिळाले तर आपल्या हौसा मौजा करायला कोणत्याही प्रकारची बंधनं येत नाहीत. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची झाली तर खाली आम्ही नंबर देतो आहे. नंबर आमचाच नाही, ताईंचा पण देतो आहे. अभिनय क्षेत्रासंबंधी तुम्हाला त्यांना काही विचारावंसं वाटलं, अजून काही त्यांच्याशी तुम्हाला हितगुज साधावं असं वाटलं, चालेल तुम्हाला त्यांनी संपर्क केला तर अभिनय क्षेत्रात हां, तर त्यांचा आम्ही नंबर देतो आहे. तुम्ही त्यांना फोन करू शकता, काही माहिती मिळवू शकता, आणि तुमच्याकडे सुद्धा असे ते वाईट आलेल्या अनुभवाचे प्रपोजल्स नको आहेत, पण चांगले प्रपोजल्स असतील अभिनयासाठी तर त्यांच्याकडे चांगला ग्रुप आहे आणि त्यांना तुम्ही संपर्क करू शकता. परत परत भेटायचं असेल तर कुठेतरी विश्रांती घेणं आवश्यक आहे, नाही का?
म्हणून आता विश्रांती घेतोय. भेटूया पुन्हा. नमस्कार ताई, धन्यवाद.